हळव्या या रेशीम गाठी, जरी साथ सप्त जन्मांची, निशब्द तरी पण प्रीती. अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन, लिहितात वादळे किती खरी. बेभान संचार त्यांचा तिरी, होते अशी परी ती वेळ का खोडी. नियतीत गुंतते का प्रीत कोवळी. अंतरिया ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. उगाच ती बिझनेसची ढाल करून लग्नाला नकार देऊ नकोस. अगं मी नकार कुठे दिलाय आई? अरे मग होकारही देत नाहीयेस. देऊन टाका ना साहेब होकार एकदाचा. तुला चांगलं सासर मिळायला हवं ग पुरी. आई, प्रेमळ सासू आणि तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा सासरा. अगदी तुला आपल्या आई वडिलांची आठवण होऊ न देणारं सासर मिळायला हवं. साहेब ना निवडक मुलींना भेटतात. आणि तुम्ही मला हे आत्ता सांगताय? आई साहेब कधी हा विषयच निघाला नाही ना. कोण आहे ती? साहेबांची मैत्रीण. मला गंभीर दिसतो. डॉक्टरांना फोन करायलाच पाहिजे. सरंजामे, आता माझं प्रमोशन होणार. मी आई साहेबांना आजी साहेब, तेव्हा तुम्हाला प्रमोशन दिलं. चला, तुम्हाला एक पगारवाढ दिली. थँक्यू आई साहेब, थँक्यू. डॉक्टरला नंतर फोन करू. तोपर्यंत 2-3 पगार वाढ घेऊ. काय म्हणाला त्या मैत्रिणीचं नाव? आई साहेब, अहो तुमच्या मैत्रिणीचं नाव मला कसं ठाऊक असणार? चला, तुमची पगारवाढ कॅन्सल. ऍक्टिंग केली का काय? आजीच्या मैत्रिणीचं नाव विचारलं ना? ललना. 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 राजन. राजन. ललन. ललन. मी लाडाने तिला ललन म्हणते. राजन. ललन. ललन. राजन. ललन. राजन. आई, आई मी आलो. आला उड्या मारून? उड्या मारून नाही ग, जॉगिंग म्हण, जॉगिंग. तेच ते. बहुधा तू नवीन शब्दकोश निर्माण करणार आहे. घे चल. काय रे, एकटाच उड्या मारतोस? आई अरे म्हणजे मला म्हणायचंय की एकटाच जॉगिंग करतोस का? एकटा कशाला, खूप जण येतात. हल्ली प्रत्येक जण स्वतःच्या फिटनेसच्या बाबतीत सतर्क झालेत. म्हणजे तुझ्याबरोबर कोणी नसतं? कोणी कशाला हवं आई? अगं मी तिकडे कोणाबरोबर बोलत राहिलो ना तर मी माझा व्यायाम आणि जॉगिंग करू शकणार नाही आणि बोलण्यात अधिक वेळ जातो. मुली येतात का रे जॉगिंग करायला? येतात ना. तुझ्याबरोबर धावतात? तुझ्याशी बोलतात? तुझ्याकडे पाहतात? पाहतात ना. माझ्याकडेच काय, सगळ्यांकडे पाहतात. तिकडे आलेल्या सगळ्या मुली वर्माला घेऊन जॉगिंग करत असतात. आवडला मुलगा की घाल त्याच्या गळ्यात वर्माला. कर लग्न, टाका अक्षदा आणि तिकडे जॉगिंग करणारे सगळे लोक म्हणणार शुभमंगल सावधान. साधन कदन तुझ्या डोक्यात फक्त लग्नाचाच विचार चालू असतो ना काही? सदा ना कदा तू बिझनेसचाच विचार करायला हवा का रे? तुझे वडील गेल्यानंतर सबनीस पॉलिकेमचा डोलारा तूच सांभाळ. तूच सगळं काही करतोयस, दिवस रात्र मेहनत करतोयस. अरे सगळ्यांसाठी विचार करताना स्वतःसाठी विचार करायला नको का? हे तू मला अनेकदा ऐकवलंयस. अरे पण उपयोग काय? या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतोस. यासाठी मनाला ओढ लावणारा माणूस घरात असायला हवं. निदान त्या ओढीने तरी पुरुष वेळेची मर्यादा पाळत घरात येतो. झालं तुझं सुरू? हे जमलो तर नाहीस ना? आई जमवलं असतं तर तुला सांगितलं नसतं का मी? खरं तर मी काल तुझ्याशी या विषयावर बोलणार होते, पण तू कंपनीच्या व्यवहारात मग्न असल्यामुळे मी हा विषय काढला नाही.
पण आता सांगते, मी अनेक विवाह मंडळात तुझं नाव नोंदवलंय. काही मध्यस्थांकडे तुझे फोटो आणि जन्मपत्रिकाही दिलीये. आपल्या नातेवाईकांना, मित्रांना, हितचिंतकांना सांगून ठेवलंय, चांगली मुलगी आढळली तर आम्हाला लगेच कळवा. तुझं हे विवाह पुराण बोरिंग आहे आई. लग्नामुळे तुझ्यावर जी जबाबदारी पडणार आहे त्या जबाबदारीपासून दूर तर पडत नाहीयेस ना तू? जबाबदारीपासून जर दूर पडायचं असतं नाही तर सबनीस पॉलिकॅमची जबाबदारी घेतलीच नसते. तुला कुठली मुलगी तर आवडली नाही ना? नाही ग, पण प्लीज प्लीज तू प्लीज मला वकिलासारखे प्रश्न विचारत जाऊ नकोस. सरंजामे म्हणत होते तुला मुलींचे फोन येतात म्हणून. विवाह मंडळात नाव नोंदवलंयस ना तू, मग फोन येणारच. आणि ललना, तिचं आणि तुझं काय समीकरण आहे? कुठे जातोयस? कुठे जाणार? ऑफिसला. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. हे बघ आई, मला इतक्यात लग्न करायचं नाहीये, बस. मग मुंबई बाहेर मला एक घर घेऊन दे, राहीन मी एकटी. म्हणजे तुला माझी कटकट नको आणि तू बिन लग्नाचा राहतो म्हणून माझ्या मनाला त्रास व्हायला नको. ऐकलं का? ही जटा झाल्यात ग तुझ्या केसात. आई हळू, केस दुखतात ना. अगं मग केसांची निगा राखायला काय होतं? लहान मुलांच्या खोड्याकडून उणगेकिरी करत फिरत असतेस ती. अगं आता केस विंचरताना कॉमेंट्री कशाला करतेस दुर्गा? काय धपाटे घालू आता तिच्या पाठीत? हा, मुलगी वयात आली आहे याचा विचार कर. अहो पण ते तिच्या लक्षात येत नाहीये ना. लक्षात कशाला यायला हवं? मी लग्नच करणार नाहीये, तुमच्या बरोबरच राहणार आहे. ह्या ऐका आता लेकीची मुक्ताफळ. अहो जरा समजवा तिला. हे बघ पोरी, आई बाप हे आयुष्यभर पुरत नसतात. नवरा हा आयुष्याचा जोडीदार आणि भागीदार असतो. मला नकोय कोणी जोडीदार आणि भागीदार सुद्धा. बोलली, उचलली जीभ, लावली टाळ्याला. सासरी जाणाऱ्या मुलीला असं वागणं आणि बोलणं शोभत नाही बरं. आता बाहेर मुलांबरोबर खेळणं बंद कर, कळलं? नाना, हे बघ, तुझी आई तुझ्या हिताचंच बोलते. जरा पोक्तपणे वागायला शिक. जीवनाबद्दल थोडी तरी गंभीर हो. अगं सासरी गेल्यावर तुझ्या अंगावर जबाबदारी पडणार आहे. मनाने खंबीर व्हायला हवं तुला. मला लग्नच करायचं नाही आई, सांगितलं ना. मग काय आयुष्यभर सागरगोटे आणि लगोरी खेळत बसणार आहेस? अगं जीवनाकडे जरा डोळसपणे पाहायला शिक. इथे आंधळी कोशिंबिरीचा खेळ अजिबात चालत नाही. तुझी पण कमाल आहे आई. नाना, या अगोदर मी खेळावं म्हणून हिनेच उत्तेजन दिलं मला. अगं पण आता मीच सांगते ना, खेळणं बंद कर म्हणून. जरा स्वयंपाकात लक्ष घाल, घरकामात चोख हो. का? का म्हणजे सासरी गेल्यावर तुला नावं नको ठेवायला आणि तुझ्या माहेरच्यांचा उद्धार नको व्हायला म्हणून. नवऱ्या मुलावर अशी बंधनं लादतात का? हे करू नकोस, ते करू नकोस, इथे जाऊ नकोस. नाही लागत, कारण त्यांना सासरी जायचं नसतं. शिवाय सासरी गेल्यावर असं फटकल मारून बसायचं नाही. हं? अगं यासाठी रीतभात समजून घ्यायच्या असतात. कुठे कसं बसावं हे देखील जाणून घ्यायचं. व्रत, वैकल्य, सण यांची माहिती असायला हवी तुला. अगं सासरी गेल्यावर याचाच उपयोग होणार आहे. उपदेशच करत राहणार आहेस की माझे केस विंचरणार आहेस? उपदेश करत केस विंचरणार आहे. नाना, मी तुम्हाला जड झालीये का? अगं नाही पोरी, अगं मुलं कधी आई बाबांना जड होतात का? मुलं म्हणजे आई वडिलांचा जीव की प्राण असतो. मग या जीवकी प्राणाला तुम्ही का दूर करू पाहताय? आई का सारखी म्हणतीये की या वर्षी हिला उजवून टाकायचं, या वर्षी हिची पाठवणी सासरी करायची, या वर्षी हिचं लग्न करूनच द्यायचं? मी तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार आहे, कुठेही नाही. हाय लल्ला. हाय राजन. थँक गॉड तुझ्या सरंजामींनी फोन नाही उचलला. नाहीतर सरंजामींनी फोन उचलला असता आणि म्हणाले असते, मॅडम साहेब कामात आहेत. यु नो राजन,
सरंजामेंनी सगळी कारणं पाठ करून ठेवली आहेत. साहेब बिझी आहेत, साहेब कामात आहेत. तुम्हाला त्यांना काही निरोप द्यायचा असेल तर मला सांगा, मी त्यांना तो देईल. बाय द वे, हाऊ आर यू? आय एम फाईन. हाऊ आर यू? नॉट सो फाईन. का ग? सारखी सारखी तुझी आठवण येत राहते ना. यु नो राजन, तुझी आठवण आली ना की कधी तुला एकदा भेटते असं होतं मला. काय रे, तुला येते का रे माझी आठवण? नॉट ऑल द टाइम. तू दुष्ट आहेस. अगं काय करणार ग? अपॉइंटमेंट्स, मीटिंग्स, कॉन्फरन्स या सगळ्यात एकदा गुंततो ना की दुसरं काय करायला वेळच मिळत नाही. जेव्हा रिलॅक्स असतो तेव्हा तरी माझी आठवण येते की नाही तुला? तेव्हा तरी फोन करायचा. आता लक्षात ठेव ना जरा. बॅचलर आहेस तोपर्यंत ठीक आहे, बट आफ्टर मॅरेज? बायकोला सांगेन, तूच फोन करत जा. ओ व्हेरी स्मार्ट. बाय द वे, संध्याकाळी फ्री आहेस? लॉंग ड्राईव्हवर जाऊ, मस्त मज्जा करू. काही क्षणांसाठी बिझनेस पासून कट ऑफ होऊन पीस ऑफ माइंड मिळेल तुला. आणि 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 एकमेकांबरोबर वेळ घालवला तर एकमेकांची नीट ओळखही होईल. व्हॉट डू यू से राजन? आय एम रेडी. व्हॉट? आय एम रेडी. से अगेन. अगं मी तयार आहे. ओ राजन, राजन माझा विश्वासच बसत नाहीये. मग कधी आणि कुठे भेटायचं? तू सांग कुठे भेटायचं. ओके, मग मला पिकअप करायला येशील? माय प्लेजर डिअर. निघायच्या अगोदर मी तुला फोन करेन, तू रेडी राहा. ओके डन. बट सरंजामे नको ता. बाय, टेक केअर. चल. येस राजन, आय लव्ह यू सो मच. सुमन, लल्ना फोनवर कोणाशी बोलत होती? सुमन, मला लल्नाची चिन्ह ठीक वाटत नाहीयेत. डोंट वरी देव. देवव्रत ग, माझं पूर्ण नाव घ्यायला काय तुझ्या जिभेला श्रम पडतात का? दिस इज टुडे स्टाईल देव. हा. ही आजची बोलण्याची पद्धत आहे. तू सुद्धा काळाप्रमाणे बदलायला हवंस देव. म्हणजे तुला तुझ्या मुलीची चिन्ह ठीक वाटतील. सुमन, तुझ्या या अशा प्रोत्साहनामुळे बिघडत चालली आहे ती. हा तुझ्या नजरेचा दोष आहे देव. अरे तुला ती बिघडलेली वाटतीये, मला मात्र ती काळाप्रमाणे पुढे चालली असंच वाटतंय. हा, पुढे चाललीये. उद्या म्हणशील प्रगती करतेय. बघतोय ना तिची प्रगती, बघतोय मी. ऐकून सुद्धा आलो आता. काय ते फोनवर बोलणं, काय लाडीपणे वाटणं, खोटं खोटं बोलणं, सगळं मला सगळं नाटकी आणि दांभिक वाटतं. दांभिक. कधी कधी अशी नाटकं करावी लागतात देव. याला गळ्यात पडणं म्हणतात सुमन. तू ललनाच्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस. बाप आहे मी तिचा, आणि मी आई आहे तिची. म्हणून तर चिंता वाटते देव. हे बघ सुमन, आपली मुलगी धोक्याची वळणं असलेल्या मार्गावरून जाते म्हटल्यावर दुसरी कुठली आई तिला लगेच सावरेल, तिला सावध करेल. पण तू याच वाटेवरून जा असं चुकीचं मार्गदर्शन करतेस. जीवनात रिस्क घेतल्याशिवाय यशस्वी होता येत नाही असं तूच म्हणतोस. विसरलास? हा, पण ते बिझनेसच्या संदर्भात म्हणालो होतो, लाईफ विषय नाही. काही वेळेला महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आयुष्यही पणाला लावावं लागतं देव. सुमन, बिझनेस आणि आयुष्य याची बरोबरी होऊ शकत नाही. तू उगाच चिडतोय असं नाही वाटत तुला? मला चिडायची हौस नाहीये. तुला चहा हवाय का? मनशांती हवी आहे मला, मनशांती. ती तुझ्या या मुलीमुळे गमावून बसलोय. हे बघ प्लीज सुमन, तिला तू समजाव जरा. ती समजूतदार आहे देव. सुमन, तुला एक गोष्ट सांगतो. आयुष्यात माणूस कोसळत गेला ना तर पुढे कोसळतच जातो, थांबतो फक्त कपाळ मोक्ष झाल्यावर. कळलं? ललनाला स्वतःला कसं सावरायचं हे व्यवस्थित कळतं देव. हे बघ सुमन, आपल्या चुकीमुळे आयुष्यात जे प्रश्न निर्माण होतात त्याची उत्तरं आपल्याला शोधून सुद्धा सापडत नाही. अरे आपली ललना जरा वेगळी आहे.
ती असे प्रश्न निर्माण करते ज्याची उत्तरं तिच्याकडे ऑलरेडी आहेत. तुझी फूस आहे ना तिला, म्हणून. माझा पाठिंबा आहे. पाठिंबा? तिला जे हवं ते तिने मिळवावं असं मला मनापासून वाटतं देव. म्हणून काय कुठल्याही थराला जायचं? हा? सुमन, आज तिचा वाढदिवस आहे. ती निर्लज्जपणे फोनवर बॉयफ्रेंडला काय सांगते की मला लॉंग ड्राईव्हवर घेऊन चल म्हणून. मला तरी त्यात काही गैर वाटत नाहीये देव. हा? तिचा वाढदिवस तिला कसा सेलिब्रेट करायचा हे तिलाच ठरवू दे ना. अरे, आणि तिने वाढदिवस आपल्या बरोबर सेलिब्रेट करायचा असा तुझा तरी अट्टहास कशासाठी? नाही नाही, पण माझं तसं काही म्हणणंच नाहीये. तू याआधी मला कधी लॉंग ड्राईव्हला तरी घेऊन गेलास का रे? सुमन, इथे प्रश्न माझा नाहीये. तसाच लल्लाचा सुद्धा प्रश्न नाहीये देव. अरे, हा तुझा नजरेचा दोष आहे, तो बदल म्हणजे तुला कळेल लल्ला बरोबरच आहे. सुमन, सुमन, तुला माझी काळजी लक्षात येत नाहीये का? अगं, आपली ललना अनोळखी पुरुषाबरोबर, परक्या पुरुषाबरोबर ड्राईव्हला जाणार आहे. लक्षात येते का तुझ्या? फर्स्ट ऑफ ऑल, तुला जो अनोळखी वाटतोय ना तो ललनाच्या ओळखीचा आहे. आणि आज जो तुला परका वाटतोय ना तो उद्या जावई होणार आहे आपला. वाह वाह सुमन. नाही, मग तर तुझ्या आत्मविश्वासाचं कौतुक करायला पाहिजे मला. आजचा मोस्ट एलिजिबल बॅचलर आपल्या ललनाच्या गळाला लागलाय. गळाला? काय भाषा आहे सुमन? होय, गळाला. आज गळाला आणि उद्या गळ्याला. कशी वाटली कोटी? हे बघ, मी आता तुला दाद देण्याच्या मनस्थितीत नाहीये. तुम्हा दोघी माय लेकींनी जे मला धक्क्यावर धक्के देण्याचं चालवलं ना त्याच्यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय मी. सुमन, प्लीज हसू नकोस. तुम्ही दोघी हा जो खेळ खेळताय ना तो खूप डेंजरस खेळ आहे. आम्ही हा जो खेळ खेळतोय ना तो फक्त जिंकण्यासाठी, फक्त जिंकण्यासाठीच. आई, साहेब मी येतो तुमच्यासोबत. नका, तुम्ही नका येऊ. चला येतो मी. बाय. बाय? कुठे बाहेर चाललायस? अरे आला काय, चालला काय? अगं, अर्जंट मीटिंग आहे म्हणून. संध्याकाळची कशाला बिझनेस मीटिंग ठेवतोय? अरे त्याच्यापेक्षा एखाद्या सांगून आलेल्या मुलीला भेटत जा, तिला फोन कर, तिच्याशी बोल, तिला समजून घे. आणि अर्जंट मीटिंग आहे काय? लग्नाचा विषय काढला की असा पळ का काढतोस? कारण म्हणतात ना, शुभमंगल सावधान. बर, लवकर ये, तू आल्यावर जेवायला बसू. अगं आई, तू जेवून घे, माझ्यासाठी थांबू नकोस. मी जेवून येणार आहे. आणि हो, मला यायला उशीर होईल तर काळजी करत राहू नकोस. आणि 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 मला सारखं सारखं फोन सुद्धा करू नकोस. महत्वाची बिझनेस मीटिंग आहे ना. म्हणजे मी एकटीच? एकटी काय, सरंजामे आहेत ना तुझी सोबतीला. साहेब मी हो. म्हणजे मी नक्की नाही यायचं तुमच्या सोबत. नाही. हो सर, असं काय करता? मी तुमचा पीए सेक्रेटरी ना. म्हणूनच तर तुम्हाला सांगतोय की तुम्ही घरी थांबा आणि इम्पॉर्टंट कॉल्स अटेंड करा. चला येतो. सांभाळून जा रे. हो. गणित काही जमत नाहीये दुर्गा. मला जमेल ना. जमायलाच हवं कोणी. आयुष्याचं गणित सर्वांनाच सुटत नाही, पण तुला सुटायलाच हवं. आयुष्याचं गणित असं आकडेमोडीत बँकेच्या पासबुकात लपलेलं असतं का? आयुष्याचं गणित हे किचकट असतं शिळी.
नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी, महागाई अशा अनेक गोष्टींचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यावर अवलंबून असतं. हे गणित सोडवता सोडवता कधी कधी सुख पदरात पडतं, तर कधी दुःखही वाटायला येतं. कधी कधी माणसं जोडली जातात, कधी तोडलीही जातात. कधी कधी मान मिळतो, तर कित्येक वेळेला अपमानाचं धनी व्हावं लागतं. आयुष्याचं गणित म्हणजे ऊन पावसाचा खेळ. कित्येक वेळा उन्हात बसावं लागतं आणि पावसाची वाट बघत ताटकळत राहावं लागतं. फारच गंभीर झालात हो तुम्ही. राजश्री, तू जा तुझ्या कामाला. एवढा कसला हिशोब चाललाय तुमचा? कसलाही नाही, तू जा बरं तुझ्या कामाला. मग एवढी आकडेमोड कसली? मी पाहतेय आज दिवसभर नाना ह्यातच गुंतलेले. हे बघ, इतका चौकसपणा बरा नाही. जा म्हटलं ना तुझ्या कामाला. तुम्ही मला विश्वासात का घेत नाही आहात? हे बँकेचे पासबुक, जमिनीचे पेपर्स काय आहेत हे? बँकेतून कर्ज काढायचा विचार करतोय. कशाला? कर्ज मिळालं तर घर दुरुस्त करावं म्हणतोय. जमिनीत सुद्धा काही प्रयोग करायची इच्छा आहे. पण काय नाना? आर्थिक गणित जमत नाहीये. कर्ज मिळालं तरी ते फेडायचा आत्मविश्वास राहिलेला नाहीये. म्हणून जमीन विकावी असा विचार येतोय मला. नाना प्लीज असा विचार पुन्हा कधी करू नका. सरंजामे, आज तुमचे साहेब खास पोशाख करून गेलेत. काही विशेष नाही, तुम्हालाही टाळलंय त्यांनी न्यायचं. बिझनेस मीटिंगला सेक्रेटरीला घेऊन गेला नाही. अगदी सेक्रेटरीला खड्यासारखं बाजूला टाकलंय. आई साहेब, नका माझ्या जखमीवर मीठ सोडू. आणि त्यांनी लावलेला परफ्यूम, काय सुगंध येतोय अजूनही. बिझनेस मीटिंगला कोणी इतका परफ्यूम लावून जातं? अहो, त्या ललना मॅडम सोबत बिझनेस मीटिंग आहे. सगळं हॉटेल रिकाम आहे. अगं, आपल्या दोघांच्या भेटीत कुठलाही डिस्टर्बन्स नको म्हणून संपूर्ण हॉटेल बुक केलं. सो स्वीट ऑफ यू डार्लिंग. काही बाबतीत मी फार पॉझिटिव्ह आहे ना. मी सुद्धा. मला माझ्या माणसांवर हक्क गाजवायला फार आवडतं. मला सुद्धा. जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचा मी कधीही विश्वासघात करत नाही. कमाल आहे. मी सुद्धा. मी माझ्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक नात्याचा आदर करतो. मनापासून मी ते नातं जपतो. ऑफकोर्स मी सुद्धा.